मंडळी, मी गुरुप्रसाद जाधव आणि आता पुढारी न्यूजवर वेळ झालेली आहे चर्चेचा झुरळा उडवण्याची। एका दिवसाच्या उपोषणाने मराठा आरक्षणावर मार्ग कसा निघणार हा प्रश्न पडलाय। याचं कारण अर्थातच जरांगे पाटील यांच्या उपोषणाला केवळ एका दिवसाची मिळालेली परवानगी आहे। यासह आंदोलनामध्ये किती माणसांनी यावं, किती गाड्यांना पार्किंग मिळेल यावरही पोलिसांनी काही अटी घालून दिलेल्या आहेत। त्यामुळे सुद्धा जरांगेंची कोंडी झालेली दिसते। अशातच जरांगे पाटलांनी सुद्धा आपण उपोषणावर ठाम आहोत हे सांगताना गोळ्या घातल्या तरी झेलायला तयार आहोत, मागे हटणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। अशा अटी घालू नयेत असंही जरांगेंनी सरकारला आवाहन केलेलं आहे। त्यामुळे या प्रश्नाभोवती आजच्या या चर्चेमध्ये आपण बोलूयात की एका दिवसाच्या उपोषणामधनं नेमकं काय साध्य होणार आहे आणि याच विषयावरती आज आपला चर्चेचा धुरळा। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत मुंबई मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार, त्यासोबतच आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आणि सरकारकडनं भारतीय जनता पक्षाकडनं आपली भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। सर्व मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे। मी सगळ्यात आधी अर्थातच जातोय वीरेंद्र पवार, आपल्याकडे मला येऊन विचारायचं आहे, एकीकडे या सगळ्या अटी शर्ती आहेत, एका दिवसाचा केवळ वेळ आपल्याला उपोषणासाठी मिळालेला आहे। जरांगे पाटील त्यातही म्हणतात की अर्थातच त्यांना ही अट काही मान्य नाहीये। ते म्हणतात की आम्ही उपोषण करण्यावरती आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते करण्यावरती ठाम आहोत। मग या सगळ्यातनं नेमकं साध्य काय होणार, या सगळ्यातनं नेमका जो मार्ग आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे तो मार्ग कसा निघणार? मार्ग हा राज्य सरकारने करायचा असतो, मागणी आंदोलकांनी करायची असते, ही प्रथा आहे आणि हीच परंपरा आहे। बरोबर। ज्या मागणीसाठी आपण 40-45 वर्ष झगडतोय आणि ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय किंवा मोर्चे काढतोय, तुम्ही जर बघाल हा मागच्या 40 वर्षाचा 40-45 वर्षाचा आता प्रवास झाला तो, आणि एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या आणि संविधानिक आरक्षण द्या, ओबीसी मधून द्या, कारण ते टिकणारं आरक्षण आहे। त्याच्यावरचं जे आरक्षण आहे ते प्रत्येक वेळी कोर्टात जातं, टिकत नाही। प्रत्येक वेळी त्या कोर्टामध्ये वेगवेगळी लोक येतात, परप्रांतीय येतात, ते तिथे मराठा समाजाची तिकडे दिंडवडे काढायला बसलेले असतात। काय काय नवीन नवीन त्यांच्या चष्म्यातनं दिसणारे मराठा समाजावरती प्रहार ते करत असतात आणि कोर्टामध्ये आपण बाजू मांडू शकतो, त्याला तिथे कॉन्ट्रा करू शकत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी चालू असतात आणि तीनदा आरक्षण टिकलं नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा आपण ज्यावेळी मराठा समाजासाठी जेव्हा आरक्षणाची मागणी करतोय तर त्यावेळी आपण काही संविधानिक मागण्या आता केल्या आणि या मागण्यांच्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील मुंबईत येत आहेत। माझ्याकडे जबाबदारी त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितली होती की गणपतीच्या काळामध्ये हे आंदोलन असेल, तुमच्यावरती आम्ही 2च जबाबदारी सांगतोय की तुम्ही परमिशनच्या संदर्भात ज्या काय पूर्तता करायच्या त्या तुम्ही करा, स्टेज तिथे उभारून तुम्ही मला द्या, मी तुमच्याकडनं बाकी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करणार नाही, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आंदोलन होईल। अशा प्रकारच्या ज्या गोष्टी मला सांगितल्यावरती मला त्या कळणं भाग आहेत, त्या मला व्यवस्थित कळणं देखील क्रमप्राप्त आहे आणि ती म्हणजे जबाबदारी, आणि त्या जबाबदारीमध्ये आम्ही ती कामं पूर्ण केलेली आहेत। माझे जेवढे सहकारी आहेत इथे दिवस रात्र झटून नवीन कायदा ज्या दिवशी 26 तारखेला येतो त्याची पहिली भेट ते आम्हालाच देतात की 26 तारखेला एक नवीन कायदा झालेला आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनावरती त्याला पहिल्यांदा चिकटवलेलं आहे। अशा प्रकारचे काही गोष्टी राज्य सरकारकडनं होत असतात, प्रत्येक वेळी होत असतात, त्यातला हा भाग होता असं आपण समजूया। किंवा त्यांना एक कायदा काढायचा होता आणि त्यांना मुहूर्त आमचा पाहिजे असेल तर तो त्यांनी केला असावा असं आपण समजावं। परंतु मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत, मराठा समाजाचे समर्थक जे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये इतर समाजातील लोक, ओबीसी मधले लोक, बाकीच्या धर्मातील लोक, हे सर्व त्या एका व्यक्तीच्या मागे अगदी खंबीरपणे उभे आहेत, कारण काहीतरी त्यांना त्याच्यातनं दिसतंय की बाबा असं एखादं नेतृत्व आमच्याकडे का नाही, आणि जर मराठा समाजाच्या नशिबाने हे जर नेतृत्व आमच्याकडे आलेलं आहे तर ते जपलं पाहिजे आणि त्याची जेवढी काही प्रयत्न तयारी करता येईल तेवढी आम्ही इथे मुंबईकर म्हणून करतो। बरं, तायवाडेजी, अर्थातच आपली भूमिका या सगळ्याविषयी, कारण आपणही आता खरं तर पत्रकार परिषद घेऊन मुंबईत येण्यापर्यंतची भाषा केलेली। हो, नाही, हे बघा की 19
1950ला या देशामध्ये संविधान लागू झालं. हम्म. ज्या संविधानामध्ये संविधानाच्या कलम 340 प्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केलेली होती, परंतु प्रत्यक्षात ते मिळविण्याकरता आम्हाला 43 वर्ष संघर्ष करावा लागला. आणि 43 वर्ष संघर्ष केल्यानंतर 1993 पासनं हे आरक्षण देशामध्ये लागू झालं. महाराष्ट्रामध्ये ते यायला आणखी 10 वर्ष लागलं. आणि एवढे दिवस संघर्ष केल्यानंतर जे संविधानिक आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे, हम्म. या ओबीसी संवर्गामध्ये कोणत्या कोणत्या जाती येतील हे काका कालेलकर आयोगामध्ये आणि मंडल आयोगामध्ये सुद्धा स्पष्ट केलेले आहे. आणि तो मंडल आयोगाचा तो अहवाल 7 ऑगस्ट 1990 रोजी लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केला. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत ती केस चालली आणि आम्हाला 93 पासून हे आरक्षण मिळालेलं आहे. आता त्यामध्ये त्या मंडल आयोगाच्या अहवालानुसार ज्या जातींचा समावेश आहे, त्या जाती व्यतिरिक्त इतर कुठल्याही जातीला जर ओबीसी मधनं आरक्षण द्यायचे आहे तर त्याची कार्यपद्धती सुद्धा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ठरवून दिलेली आहे. त्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता सरसकट आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी जेव्हा पुढे येते तेव्हा साहजिकच ओबीसी समाज हा भयभीत होतो. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण होते की आधीच 52 ते 60% असलेल्या ह्या ओबीसी समाजाला तुटपुंज 27% आरक्षण मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर हा बहुसंख्य समाज आला तर काय मिळेल? कोणाला चौतकोर पण मिळणार नाही, तुकडा पण मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही मराठा आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही. पण सुरुवातीपासून आमची भूमिका एकच आहे की या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि ओबीसीच्या आरक्षणामधून आरक्षण न देता मराठा समाजाला ते आरक्षण देण्यात यावं. आम्हाला जे संविधानिक आरक्षण मिळालेलं आहे त्या संविधानिक आरक्षणाचं संवर्धन करणं, त्याचं रक्षण करणं हे या राज्यातील प्रत्येक ओबीसीचं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये अशी आम्ही सरकारकडे वेळोवेळी विनंती करत असतो आणि सरकार तशा प्रकारचा निर्णय घेत असते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता अशा प्रकारची भूमिका बरोबर, तुम्ही पण ती भूमिका मांडलेली आहे. आमच्या समाजातील प्रत्येक नाही, हो तायवाडेजी, तुम्ही पण ती भूमिका मांडलेली आहे. मला भाजपला विचारायचं या सगळ्यामध्ये. भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. अजित चव्हाणजी, इथं जो मूळ पेच दिसतोय आता या सगळ्यामध्ये तो असा आहे की फक्त एका दिवसाच्या उपोषणाची परवानगी ही दिली गेलेली आहे. 9 ते 6 ही अशी वेळ आहे. मग त्यानंतर 6 वाजल्यानंतर काय होणार याच्याविषयी काही स्पष्टता नाहीये. जरांगे पाटील ठाम आहेत, ते म्हणतात एका दिवसात उपोषण कसं करणार, मग सरकार काय करणार? सरकारची भूमिका गुरुप्रसादजी याच्यामध्ये अशी आहे की कुठेही तणाव निर्माण होतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इथं वीरेंद्र दादा आहेत, बबनराव आता ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ते आमचेच नेते. आणि मी मराठा समाजाचा, सकल मराठा समाजाचा घटक आहे. परवाला अत्यंत उद्विग्न अवस्थेत शेवटी मी म्हटलो होतो की नको हे आरक्षण आम्हाला, असं मी का म्हटलो होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की गुरुप्रसादजी, हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आमच्या, हे खूप महत्वाचा विषय आमच्याकरता. आणि ज्या माणसाने आम्हाला दिलं, माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आमचा विश्वास आहे आणि त्यांनी 30, 35, 40 वर्ष, आज इथं वीरेंद्र दादा आहेत ते सुद्धा हे मान्य करतील, त्यांच्या वडिलांपासून या आंदोलनामध्ये त्यांचं घर, मराठा समाजाचं नेतृत्व आम्ही मान्य करतो. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जे काही आपल्याला मिळेल ते टिकणारं असलं पाहिजे. माझी भूमिका गेले 3-4 दिवस महाराष्ट्राच्या समोर मी जी मांडतोय ती अशी आहे की मराठा समाज या महाराष्ट्रामधला मोठा वर्ग, आम्हाला आता आरक्षणाची गरज आहे का? तर 100% बरं, ते आरक्षण मिळाल्यानंतर मी किंवा वीरेंद्र पवार साहेब ते आरक्षण घेऊ का? तर अजिबात आम्ही घेणार नाही. आम्ही सुद्धा आमच्या गरीब बांधवांकरताच बोलतोय. पण गुरुप्रसादजी, आमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेलं, ज्या वेळेला आमचं आरक्षण ईडब्ल्यूएसचं गेलं आणि त्या याद्या पोलीस भरतीच्या मी बघितल्या, माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. अनेक लोक वेगवेगळ्या खंडपीठांमध्ये ओबीसीच्या दाखल्यांच्या बाबतीमध्ये
जाऊन बसले होते आणि त्यांनी ते दाखले अडवले होते मराठा बांधवांचे. आम्ही माननीय देवेंद्रजींच्याकडे विनंती केल्यानंतर त्यांनी याच्यातनं मार्ग काढले, ठिकठिकाणी तसे प्रयत्न झाले आणि 17,000हून अधिक आमच्या प्रयत्नाने आमच्या मराठा बांधवांना ओबीसीचे दाखले मिळाले. 13,000च्या वर 2 वर्षात हे जे 10% आरक्षण मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे त्यामुळे नोकऱ्या मिळाल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मिळालं, आम्हाला सारथी मिळालं, आम्हाला पैसे मिळाले. आमची मुलं आमच्या मुली यांना 13,000 नोकऱ्या. लक्षात घ्या दत्तप्रसादजी, ही खूप मोठी गुरुप्रसादजी हा फार मोठा आकडा आहे. आणि मग माझी विनंती अशी याच्यामध्ये आहे की ज्यांनी आपल्याला दिलं त्यांच्या विरोधामध्ये बोलून कसं चालेल. उलट त्यांना सोबत घेऊन, माझं तर असं मत आहे, आम्ही समाज म्हणून सर्व पक्षांना सोबत घेऊन बाबा हा आमचा प्रश्न सोडवा. ज्या वेळेला कुठेतरी एखाद्या व्यक्तीला मुद्दाम टार्गेट केलं जातं, जो व्यक्ती आपल्याकरता सातत्यानं काम करतोय, मग ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील तिथं वाईट वाटतं. पण शेवटी सर्वोच्च समाज आहे, समाज सगळ्यात मोठा आहे, समाजाकरता हे आंदोलन होणार आहे. त्यामुळं येणारे आंदोलन हे आमचे बांधव आहेत, आमच्या भगिनी आहेत. मराठा समाजाचं मुंबईमध्ये राज्याची राजधानी आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं, स्वागतच केलं. जी परवानगी सरकार नाकारू शकलं असतं, पण सांगितलं नाही, ठीक आहे हरकत नाही, आपण ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं हे आंदोलन होतंय. याच्यात फक्त सरकारची भूमिका आता अशी आहे की जे मिळेल, जे देता येईल ते सुद्धा शाश्वत असलं पाहिजे. मला एक भीती आहे गुरुप्रसादजी, मी परवाला एका वाहिनीवरती बोललो, म्हटलं नको हे आरक्षण आम्हाला मला कुणबी व्हायचं नाही का. त्याच्या पाठीमागची भीती काय आहे, 1960 सालापासून आमचे जे कुणबी सर्टिफिकेट ज्या बांधवांकडे आहे, समजा दबावापोटी आम्हाला दिलं, कुणीतरी सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये गेला, त्याच्यावरती स्टे आणला, तर अण्णासाहेब पाटलांपासून आमच्या मराठा समाजाचं आप्पासाहेब पवारांपासून ज्यांनी कष्ट करून आम्हाला आरक्षण कुणबी ते दाखले आमच्या समाजाला ज्यांनी मिळवून दिले, हा त्यांचा अपमान होईल. एका फटक्यात लाखो आमची मुलं मुली. तुम्ही असं सुचवताय का अजित चव्हाणजी? दुसरा एक याच्यामध्ये मुद्दा मला भीतीचा असा वाटतो की आता इंजिनिअरिंग, मेडिकल, बाकीचे तर सगळ्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जसं ईडब्ल्यूएसच्या वेळेला झालं होतं, अक्षरशः आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन धडका दिल्या, आम्ही विनंती केली आणि आमच्या पक्षाचं काम करत असल्यामुळे आमच्या पक्षाच्या मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना सांगितलं, मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना, अधिकाऱ्यांना सांगितलं ही आमची मराठा समाजाची मुलं आहेत, त्यांचं आता काम करा. ही आध्यात नाही, मध्यात नाही, अर्ध्यात लटकली असं व्हायला नको. हे आरक्षण मिळालं पाहिजे का, तर मिळालंच पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी काय सांगतोय, कारण भारतीय जनता पक्षानं देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून आम्ही पक्षामध्ये आहोत आणि म्हणून आम्ही त्यांचा जय जयकार करतो. परंतु ओबीसीतनं आपल्याला जर आरक्षण हवं असेल, ते कॅपिंग वाढवून घ्यावं लागेल, तरच ते आरक्षण आपलं शाश्वत असेल. नाहीतर मी आता बोलू म्हणजे खूप माझ्याकडे खूप बोलण्यासारखं आहे, पण नाही बोलतायत, कारण शेवटी समाज म्हणून आम्हाला सगळ्यांना बरं, मी वीरेंद्र पवारांकडे जातो. वीरेंद्र पवारांकडे जातो. ते अजित चव्हाण समाजासाठी म्हणून या भूमिका घेत आहेत. आमचं काम झालं असतं, नवी मुंबईला JR आमच्या अख्ख्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा प्रश्न सुटला असता. तो का सुटला नाही, आज ते बोलण्याची वेळ नाही. आज आम्ही सगळे मराठा म्हणून एकत्र आहोत. या आंदोलनाला भारतीय जनता पक्ष, वीरेंद्र पवार आम्ही मुंबईत स्वागत करतो. म्हणजे अजित चव्हाण जी भूमिका मांडताय त्याच्यावरनं असं लक्षात येत आहे की घाई होते का, जिथे जिथे संयम दाखवून काहीतरी लढा जिंकता आला असता तिथे घाई केली जाते का, असा प्रश्न पडतोय. मग कारण आता परवानगी तर फक्त एका दिवसाच्या 9 ते 6 या इतक्या वेळेपुरतीच दिलेली उपोषणाची, मग पुढे उपोषणाचं काय होणार हा प्रश्न तसाच राहतो. तुम्ही काय करणार? नाही, पहिली गोष्ट म्हणजे 45 वर्ष ही घाई असू शकत नाही. 45 वर्ष म्हणजे कितीतरी पिढ्या गेल्या. दुसरी गोष्ट, ईडब्ल्यूएस का नको, तर ईडब्ल्यूएस मध्ये 8 लाखाची मर्यादा आहे. नवरा बायकोचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती असता कामा नये. ती मर्यादा मोठी आहे आणि लहान पडते. ओबीसी मध्ये जर गेलं तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता येतं. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये सॅलरी पकडली जात नाही इन्कम म्हणून, अदर इन्कम पकडलं जातं. आणि त्यामुळे जर एक 30-40 हजार रुपये जर तो माणूस कमवत असेल किंवा 50-60 हजार रुपये कमवत असेल
तरच तो बसतो, अदरवाईज त्याच्या वरचा जो असेल तो बसू शकत नाही. हो. ही अडचण ओबीसी समाजाला देखील माहिती आहे की कशी अडचण होते. त्यामुळे त्यांनी पण ती 8 लाखावरनं आता 12.5 लाखापर्यंत नेण्यासाठी प्रस्ताव केलेला आहे. कारण जर उच्च शिक्षण आता मुलाचं जर पाहिजे असेल तर त्या कमी किमतीत होत नाही. तिसरी गोष्ट महत्वाची होती की ईडब्ल्यूएस जे आरक्षण होतं ते त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आल्या, त्याच्यामधला जो प्रवर्ग आला, त्याच्यामध्ये मराठा समाजाला संपूर्णपणे बहुजन समाजापासून वेगळा करण्यात आला. संपूर्णपणे वेगळा, मराठा समाज वेगळा का तो ईडब्ल्यूएस मध्ये. आमची नक्की मागणी ही होती, मी तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगतो, 80 सालामध्ये अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवारांनी मागणी केली होती की आर्थिक निकषावरती राखीव जागा असल्या पाहिजेत. जातीपातीवरती न ठेवता आर्थिक निकष ठेवला, पण तो सर्वांसाठी जर ठेवला गेला असता तर आज आपल्याला इथे चर्चा पण करायची वेळ नसती आली. पण तो निकष ठेवला, काही ना जातीमध्ये देऊन टाकलं, काही ना कशामध्ये दिलं. आणि आज मी ज्या आत्ताच्या पोझिशनला आहे त्याच्यामध्ये त्या चर्चेत नाही भाग घेणार जास्त, कोण बरोबर आहे. माझ्याकडे जो आताची जी जबाबदारी आहे ते स्टेजच्या संदर्भामधली आहे, परमिशनच्या संदर्भामधली आहे. त्याच्यासाठी सातत्याने आम्ही पोलिसांशी आमचे संपर्क चालू आहेत. आम्ही ज्यावेळी काल अर्ज तिथे केला, जे नवीन कायदा एक आला आझाद मैदानसाठी, जो 26 तारखेला सकाळी त्याचं गॅजेट झालं आणि ते कोर्टामध्ये लगेच पुटअप केलं गेलं. त्या कायद्यानुसारून आम्ही 26 तारखेला रात्री पुन्हा ऍप्लिकेशन केलं, म्हणजे 27ला सकाळी आपण म्हणता येईल टेक्निकली. आणि त्या पद्धतीने आपल्याला ते नवीन परवानगी मिळाली, ज्याच्यामध्ये ज्या परवानगीचा सेटअप असेल, जो बनवला असेल त्यावेळी त्यांना लक्षातच आलं नसेल की मनोजदादा जरांगे सारखं आंदोलन या मुंबईमध्ये होऊ शकतं. आणि मग तशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स त्यांनी त्या नवीन ह्याच्यामध्ये ठेवल्या नसल्यामुळे नियम अटी, त्या नियम अटीमध्ये शिथिलतेसाठी आम्ही अर्ज ताबडतोब केला. कारण आमचे जे मूळ अर्ज होते हे 31 मे आणि 28 जुलैचे होते, जे फार पूर्वीचे होते. आणि त्यामुळे ते आम्हाला बंधनकारक राहतात. नवीन जर एखादा कायदा आदल्या दिवशी येईल आणि ज्याला अपील करायला पण आम्हाला 6 दिवस जर वेळ मिळणार नसेल तर अशा वेळी मग आमच्याकडे पर्याय होता. आम्ही शिथिलतेचे अर्ज ऑलरेडी केलेले आहेत त्या संदर्भामध्ये, आणि राज्य सरकार त्याची नक्कीच ती मागणी पूर्ण करेल. कारण मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. आणि मनोजदादांनी खास मला या संदर्भामध्ये सांगितलं की काही असो, कायद्याच्या कचाट्याच्या बाहेर आपण जायचं नाही, चौकडीमध्येच काम करायचं. ज्या काय अटी शर्ती असतील त्या मी मान्य करतोय. त्यामुळे तुम्ही मी सांगतो म्हणजे वीरेंद्र पवार, फॉर्म या अटीशर्ती जर आपण मान्य करताय, मग 6 वाजल्यानंतर काय, याच्याबद्दलची भूमिकाही स्पष्ट करावी लागेल. त्यासाठी देखील आम्ही शिथिलतेचा अर्ज आम्ही दिलेला आहे त्यांना. कारण ही एका रात्रीत उद्भवलेली परिस्थिती आहे. जसं पाऊस धो एका वेळी पडतो आणि राज्य सरकार सांगतं की 300 सेंटीमीटर पडला आणि 400 सेंटीमीटर पडला, काय करणार. आमच्यावरती पण तशीच परिस्थिती आहे ना साहेब. सकाळी कायदा आला आणि आमचं ऍप्लिकेशन जुनं आहे आणि उद्या आमच्याकडे सुट्टी आहे 7 दिवस, तर आम्ही पण काय करणार ना त्याच्यामध्ये. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती उद्भवलेली आहे. त्यामुळे जसं सरकार त्यावेळी सांगतं की एक अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे, तशी एक अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे आंदोलन पुढे चाललेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भामधलं आम्ही जे रिक्विजिशन्स आहेत तेवढे आम्ही पुटअप केलेले आहेत. तायडे साहेब हे ज्येष्ठ ओबीसीचे नेते आहेत. त्यांना मी पहिला इतके वर्ष मी त्यांना ऐकत आहेत. त्यांची मागण्या देखील व्यवस्थित रास्त ते करतात. त्यांना फक्त एवढंच सांगायचं, मी काल एकाला एक उदाहरण दिलं होतं की या महाराष्ट्र हा फार मोठा आहे, मोठ्या दिलाचा आहे आणि मोठ्या मनाचा आहे आणि संस्कृतीचा आहे. जे एक काही कागद चाळत असताना माझ्याकडे एक संस्था हातामध्ये आली, जी रजिस्टर्ड संस्था होती महाराष्ट्रामधली आणि 1920 सालामधली होती, जिचं नाव होतं अखिल भारतीय क्षत्रिय मराठा धनगर समाज. आता धनगर समाजाची रजिस्टर्ड संस्था, ती पण क्षत्रिय मराठा धनगर म्हणून जर त्यावेळी लोक ठेवत असतील तर या आरक्षणाने आपल्या संबंधाचं काय वाटोळं लावलंय हे आपण आजच्या परिस्थितीवरती बघू शकतो. जिथे एकमेकांवरती आपण शिव्या घालायला तयार असतो, कशा कशा प्रकारची आपण एकमेकांवरती आलोचना आणि जे भाष्य करतात ते अभिप्रेत आपल्याला बिलकुल नाही. चांगला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मार्ग नक्की काढले पाहिजेत. तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक आहेत, कुठला ना कुठला तरी एक सुवर्ण मध्ये नक्कीच निघेल एवढीच अपेक्षा ते थांबतो. कारण या सुवर्ण मध्ये सगळ्यांना अपेक्षा येतो. अजित चव्हाण येतो. नाही, यामध्ये आता जसं पवार साहेब बोलले, आम्ही सुद्धा मराठा जातीला किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच मताचे आहोत. पण मगाशी अमितजी जसे बोलले, मी यापूर्वी सुद्धा वारंवार माझा सल्ला दिलेला आहे
की आपण सर्व मिळून हो केंद्र सरकारला ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करायला बाध्य केलं पाहिजे आणि ही जातनिहाय जनगणना करून तुमची आमची आकडेवारी जेवढी येईल तेवढं आरक्षण म्हणजेच 50% अट रद्द करून एकदा ही 50% अट रद्द झाली आणि आपली आकडेवारी पुढे आली तर दोघांची मिळून जी काही संख्या होईल तेवढं जर आपण आरक्षण राज्य सरकारला मागितलं तर त्याला कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही आहे. परंतु आमचा हा सल्ला कोणी ऐकत नाही आणि फक्त ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ही आग्रहाची भूमिका वारंवार जी मांडली जाते. मी मगाशी जसं आपल्याला बोललो की आधीच अर्ध्यापेक्षा कमी रिझर्वेशन या ओबीसी एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं असलेला हा समाज जर पुन्हा त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर कुणालाही काही मिळणार नाही. म्हणजे अजूनही आता तुम्हाला सांगितलं की 93 पासून जरी हे 30 वर्षापासून लागू झालेलं असलं तरी अजूनही शेवटच्या ओबीसी पर्यंत याचे लाभ पोहोचलेले नाही आहे. काय की त्यांनी मगाशी नॉन क्रिमिलेअरची गोष्ट निघाली. आम्हाला सुद्धा आतापर्यंत याचे झटके सहन करावे लागले. जरी नॉन क्रिमिलेअरची अट असली आणि त्याला उत्पन्नात वगळले जात असले तरी आम्हाला सुद्धा फॅसिलिटीज देताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि 8 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र दोन्ही दाखले काही ठिकाणी मागितल्या जात होते. सरकारनेच ते लावलं होतं. आम्ही आता ते यावर्षी कुठे एक दोन सवलतीमधनं ते रद्द करायला लावले. त्याच्याकरता मला 6 वर्ष भांडावं लागलं. काय की जे आहे आज आमचे कितीतरी IAS नोकरीपासून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वंचित आहेत. अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये कोणाचंही पोट भरणार नाही ही आमची भूमिका असल्यामुळे मी सर्वांना विनंती करील की आपण केंद्र सरकारने आता जातनिहाय जनगणना करण्याचं मान्य केलं. अजित चव्हाण जातनिहाय जनगणना करण्याचं मान्य केलेलं आहे. तायवाडे म्हणतात की सुवर्णमध्ये निघायला हवा आणि तो निघत असताना कुणावरही अन्याय होऊ नये अशी अपेक्षा आहे अर्थातच सगळ्यांची. गुरुप्रसादजी, या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आजच आत्ताच लगेच घेऊनच जाईल वगैरे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. म्हणजे मी मगाशी जे म्हणालो ना, आमचे EWS गेल्यावरती त्या याद्या बघून आमच्या डोळ्यात असून उभे राहिले होते. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये मंत्रालयाच्या जवळ बसतो. राज्यभरामधल्या वेगवेगळ्या भागातनं मराठा मुलं गट ज्या वेळेला त्यांच्या अडचणी भरतीच्या संदर्भामधल्या घेऊन येतात त्या सोडवण्याकरता सगळ्यात मोठा पुढाकार आम्ही घेतो. शेवटी समाजाचं काम करण्याकरताच आम्ही पार्टीमध्ये आहोत. पार्टीचं काम आम्ही करतो आणि मला पूर्ण विश्वास गुरुप्रसादजी आहे भारतीय जनता पक्षानं 10% आरक्षण माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला दिलेलं आहे. हा महाराष्ट्रात इतिहास घडलेला आहे. हा कुणालाही नाकारता येणार नाही आणि शाश्वत टिकणार ओबीसी मधूनच आरक्षण सुद्धा भारतीय जनता पक्षच देईल. ते सुद्धा ओबीसी घटकावर कुठलाही अन्याय न करता देईल. माझी फक्त आता इतकीच मागणी आहे किंवा माझं इतकंच आवाहन आहे आणि मला इतकंच सांगायचं आहे माझ्या मराठा समाज बांधवांना की हा आरक्षणाचा लढा खूप बुद्धिवान, कीर्तिवान, नीतिवान, धैर्यवान आणि फॉलोअप करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये या पुढे नेलेला आहे. त्यामुळे हा लढा लढत असताना आपण शिवरायांचे वारसदार आहोत. गनिमी काव्याचा सुद्धा वापर करावा लागतो. आपला इतिहास आहे बांधवांनो. आपण युद्धात जिंकतो आणि तहात हारतो. 2 वेळा तसंच झालं. मराठवाड्यामधल्या माझ्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटला असता तो सुटू शकला नाही. याला कारण काय ते शोधा. आत्ताचं आपलं आरक्षण कधीही जाऊ शकतं. आपल्याला हे हवंच आहे, हे पाहिजेच आहे, ही मागणीच आहे किंवा आम्ही त्याच करता भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन चालतो कारण इथंच मिळेल हे आम्हाला माहिती आहे. पण आपल्याला टप्प्याटप्प्यानं जावं लागेल. महाराष्ट्रातली जातीय कुठलीही सौहार्दता बिघडू न देता जावं लागेल. त्याचं कारण असं आहे हे कॅपिंग वाढवल्याशिवाय तिथं आपल्याला नीट ऍडजस्ट होता येणार नाही. नाहीतर 17% आपण चेंगरून गुदमरून मरू. हा दबाव बरं अजित चव्हाणजी, मी या आंदोलकांचं मुंबईत चर्चेचा वेळ संपतोय म्हणून थांबवतो. निश्चित तुम्ही आलं पाहिजे. निश्चित आपण भांडलंच पाहिजे. सरकारकडे मागितलंच पाहिजे. सरकार सुद्धा ते आपल्याला देईल. पण त्याची जी प्रोसेस आहे कायदेशीर प्रोसेस ती आपल्याला करून घ्यावी लागेल. त्याकरता आपण
सनदशीर योग्य मार्गानं चर्चेच्या मार्गानं आपण गेलं पाहिजे. असं नुसतं उगाच झेडगुजरेपणा करून आणि शिवीगाळ करून बरं, या आताताईपणाला आपला विरोध आहे. मुद्दा लक्षात आला. चर्चेच्या अगदी शेवटाकडे आपण आहोत. प्रत्यक्षात जेव्हा जरांगे हे मुंबईमध्ये येतील तेव्हा नेमकं काय चित्र असेल, अटी शर्थींचं पालन तिकडे होणार आहे नाही होणार आहे याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. पण त्या पलीकडे उपोषणासाठी दिलेल्या या काही तासांच्या दरम्यान चर्चा आणि त्यातून काही मार्ग निघू शकतोय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. चर्चेच्या धुरळ्यासाठी आज सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि यासह या चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.